नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी विभागामार्फत कृषी मित्र नावाची पदभरती जाहीर करण्यात आलेली आहे आणि तब्बल 11,587 पदे याच्यामध्ये भरली जाणार आहेत. संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. संपूर्ण माहिती सांगणार आहे. पात्रता काय आहे, परीक्षा कशा प्रकारचे, पगार किती भेटणार आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारची होणार आहे, प्रत्येक गावात 1 की 2 जागा आहेत, डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व माहितीसाठी, अपडेटसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्व अपडेट येथेच तुम्हाला बघायला भेटेल. संपूर्ण पीडीएफ जे आहेत ते आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर्वांनी जॉईन करून घ्या. ठीक आहे. विनंती एवढीच आहे की आपल्याला 5 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट लवकरच पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा. नेहमी एवढीच विनंती असते. आता ही जाहिरात जी प्रसिद्ध आलेली आहे संपूर्ण मी येथे ओपन करतो. सर्व माहिती येथे तुम्हाला समजावून सांगतो. आज दिनांक या ठिकाणी 17 ऑगस्टला तयार करण्यात आलेली आहे, परंतु आज ही प्रसारित करण्यात आलेली आहे, म्हणजे काल परवा तयार करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तेव्हाची तारीख आहे. तर महाराष्ट्र शासन कृषी विभाग येथून परिपत्रक हे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही जी भरती असणार आहे, आत्मा योजनेअंतर्गत प्रसिद्ध करण्यात येत आहे. सन 2026-27 आर्थिक वर्षात शेतकरी मित्र बघू शकता. शेतकरी मित्र निवडीबाबतच्या सुधारित मार्गदर्शन सूचनांना मान्यता देण्याबाबत. ठीक आहे. जेवढे जेवढे जाहिरात 7-8 पानांची आहे, परंतु जेवढे जेवढे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी इथे कव्हर करणार आहे. काय म्हटलेलं आहे? आत्मा योजनेअंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिमाहा बघू शकता. प्रतिमाह म्हणजे महिन्याला तुम्हाला किती रुपये भेटणार आहे? 1500 रुपये. याप्रमाणे मानधन तत्वावर शेतकरी मित्रांची निवड करावयाची आहे. याबाबत क्षेत्रीय स्तरावर शेतकरी मित्र निवडीबाबत निर्गमित करावयाच्या मार्गदर्शक सूचनेचा मसुदा संदर्भ क्रमांक पत्र क्रमांक 1 अन्वये मान्यस्थेव स्तवर या ठिकाणी सादर करण्यात आला आहे. आता जेवढे महत्वाचे पॉईंट आहेत तेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे. 18 मे रोजी जी बैठक झालेली होती त्याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला होता. ठीक आहे. आता तुम्हाला वरती पगाराबद्दल इथं तुमचं महिन्याला तुम्हाला 1500 रुपये इथे भेटणार आहेत. ठीक आहे. नंतर इथं जर काय म्हटलेलं आहे, शेतकरी पदाचे शेतकरी मित्र निवडीचे निकष काय आहेत? तर बघू शकता. शेतकरी मित्र आत्मा यंत्रणा कृषी विभाग आणि गाव पातळीवरील शेतकरी यांच्यातील महत्वपूर्ण दुवा असल्यामुळे अनुभवी आणि प्रयोगशील शेतकरी असं निवडणे आवश्यक आहे. म्हणजे त्या जो आहे ना, ज्याला कृषी मित्र म्हणून निवड द्यायची आहे, त्याला शेतीतलं थोडंफार ज्ञान असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्र हा कृषी क्षेत्रामध्ये आवड असणारा असायला पाहिजे, एवढंच म्हणणं आहे. बाकी वाचत बसू नका. त्याच्यानंतर शेतकरी मित्र हा यंत्रणा शेतकरी यांच्यातील दुवा असल्याने शेतातील कौशल्य सिद्ध केलेले असावे, म्हणजे शेती येत असावी, एवढंच म्हणणं आहे. बाकी काहीही नाही. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. जेवढे जेवढे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता जर पात्रता काय जर बघितली ना, शेतकरी मित्र याचे पात्रता निकष काय म्हटलेला आहे? त्याचं वय 25 वर्ष पूर्ण असावे आणि 60 वर्षापर्यंत 25 ते 60 वर्षापर्यंतचे सर्व याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आता लक्षात घ्या, शेतकरी मित्र हा संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील गावातील रहिवासी व शेती करणारा असावा व शेतकरी असावा. म्हणजे जो व्यक्ती ज्याला निवड द्यायची आहे तो शेतकरी असला पाहिजे आणि त्या गावातीलच असायला पाहिजे. अधिकाऱ्यांच्या जवळचा म्हणजे फक्त त्या गावातील असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसावा. आणि बघू शकता, किमान शैक्षणिक पात्रता तो कितवी 12वी पास असावा. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे परीक्षा होणार आहे की नाही, तर इथेच सांगून देतो परीक्षा होणार नाही. तुमची या ठिकाणी जेवढं जास्तीत जास्त शिक्षण झालेलं आहे त्याच्यावरती निवड केली जाणार आहे. टीवारीवरती तुमची निवड होणार आहे. ठीक आहे. किमान कौशल्य पात्रता शेतकरी मित्राकडे समाज माध्यम हाताळण्याचे किमान कौशल्य असणे आवश्यक आहे. म्हणजे ठीक आहे, त्याची चांगल्या प्रकारे गावामध्ये ओळख असणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांची दिवसातून 2 तास कृषी विभागाचे काम करणे आवश्यक राहील. ठीक आहे. शेतकरी मित्रांचे दिवसातून किमान 2 तास, दिवसातून 2 तास काम करणे आवश्यक राहील असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु ते एवढं राहणार नाही काही. शेतकरी मित्राचा दृष्टिकोन शेतकरी मित्राचे मिळणारे मानधन हे त्याच्या उपजीविकेचे साधन म्हणून पाहण्याचा नसावा. शेती हा शेतकरी मित्राचा दुय्यम व्यवसाय नसावा. ठीक आहे. म्हणजे जोडधंदा म्हणून त्याने काम केलं नाही, पूर्ण वेळ देऊन त्याने काम केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. जेवढे जेवढे महत्वाचे पॉईंट आहे मी तेच सांगणार आहे. आता हे जे शेतकरी FIG आणि CIG किंवा FSG हे जे आहेत ना, ते नंतर समजावून सांगेल. ते एवढं महत्वाचं नाहीये. ठीक आहे.
बघू बघू शकतो. हे सर्व शेतकरी मित्राचे हे कामे दिलेले आहेत. इथून खाली ईचा जो पॉइंट आहे ना, सर्व इथपर्यंत जवळ-जवळ 10-12 आहे त्यांनी ही कामे दिलेली आहेत. सर्व शेतकऱ्याची ती कामे आहेत. आता शेतकरी मित्र या ठिकाणी याची निवड कशा प्रकारे केली जाणार आहे? तर तालुक्यामध्ये निवड करावयाच्या एकूण आता ते जागा किती आहेत ना, ते कशा प्रकारे आहेत ते तुम्हाला खाली सांगणार आहे. इथं काय म्हटलेलं आहे? तालुक्यामध्ये निवड करावयाच्या एकूण शेतकरी मित्रांपैकी 30% जागा. आता समजा एखादा तालुका आहे. समजा हा आहे अहिल्यानगर तालुका. अहिल्यानगर तालुका आहे. अहिल्यानगर हा जिल्हा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये समजा जागा आहेत या समजा अहिल्यानगर आमचा जो तालुका आहे अहिल्यानगर जिल्हा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हा समजा आमचा अकोले तालुका आहे. त्याच्यामध्ये 100 जागा आहेत. किती? 100 जागा. आता त्या किती जागा आहेत ते फक्त या अंदाजित मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. 100 जागा आहे. 100 पैकी 30% जागा ज्या आहेत ना महिलांसाठी आहेत. म्हणजे 30% म्हणजे 30 जागा धरून चला. महिलांना 30% जागा इथे महिलांसाठी निवड करणे आवश्यक राहील. महिलांचा हा 30% सहभाग निश्चित करण्याच्या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यातील किमान गावांपैकी 30% गावी लॉटरी पद्धतीने केवळ महिलांसाठी राखीव ठेवण्यात यावी. म्हणजे ते प्रत्येक ठिकाणी एका एका ठिकाणी महिलांचं आरक्षण असेल, काही ठिकाणी पुरुषांचं 70% पुरुषांचं आणि महिलांचं 30% इथे आरक्षण राहणार आहे. आणि त्याच्यानंतर ठीक आहे, बघू शकता हे. तर हे सर्व माहिती याची ग्रामपंचायतीमध्ये फलक पद्धतीने तुम्हाला प्रसिद्ध करावे लागेल. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तिथं बोर्ड वगैरे लावले जातील. आपली जागा महिलांची आहे किंवा पुरुषांची किंवा आपल्या गावामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक कृषी सेवक नेमायचे आहेत. ते सर्व तिथे माहिती भेटेल. आता इथे नीट समजून घ्या. इथं काय माहिती दिलेली आहे. संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील गावातील इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाच्या ग्राम कृषी विकास समितीकडे सादर करावेत. कुठे अर्ज भरायचे आहेत? याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवेलच, परंतु नीट समजून घ्या. ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी काय करायचे? आपले सहाय्यक कृषी अधिकारी जे आपले सहाय्यक कृषी अधिकारी आहेत ना आपल्या गावचे वगैरे, आपलं गाव कोणाकडे ते कार्यालयाच्या ग्राम कृषी विकास समितीकडे सादर करायचे आहेत. तो डिटेल्समध्ये वेगळा व्हिडिओ घेईल. फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा. महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 9 सप्टेंबर 2020च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती म्हणजेच काय आहे? GKVS, त्याला GKVS म्हणतात, स्थापन करण्याची सूचना दिली आहेत. तथापि ज्या गावांनी ग्राम कृषी विकास समिती स्थापन केली नाही त्यांनी तात्काळ स्थापन करून शेतकरी मित्र निवडीची कार्यवाही करावी. निवडीचे निकष काय म्हटलेले आहे? उपलब्ध अर्जांमधून खालील क्रमाने सर्वात जास्त शिक्षण असलेल्या उमेदवारांची निवड केली जाईल. आता निवड कशा प्रकारे? 12वी पास असेल तो विद्यार्थी येथे फॉर्म भरू शकतो. परंतु फक्त 12वी पास नाही, तर जर तुमचं शिक्षण समजा पदवीधारक, उपपदवीधारक किंवा म्हणजे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यापेक्षाही झालं असेल म्हणजे फक्त आता समजा एका ठिकाणी समजा एका गावामध्ये एक जागा आहे. 12वी वाले 50-60 विद्यार्थी आले. इथून 7-8 विद्यार्थी आले. पदवीधर त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट वाले एकच विद्यार्थी आहे. त्याचं सर्वात जास्त शिक्षण आहे. सर्वात जास्त शिक्षण आहे. थोडाफार शेतीचा अनुभव आहे. त्याची इथं निवड केली जाईल. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, की ज्याची जास्त शिक्षण झालेले आहे त्याला निवड इथे भेटणार आहे. ठीक आहे. 2 किंवा अधिक उमेदवारांची सर्वोच्च शैक्षणिक अर्हता समान असल्यास त्या शैक्षणिक अर्हतेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केला. आता समजा समजा एक गोष्ट लक्षात घ्या. एक जागा आहे इथं. इथं काय म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला समजावून सांगतो. समजा इथे एक जागा आहे. ठीक आहे. एका गावासाठी एक जागा आहे. आता दोन्ही विद्यार्थी म्हणजे जे निवडीचे टॉप शिक्षक दोन विद्यार्थी आहेत. त्यांची जर दोन्हींची या ठिकाणी शिक्षण सारखंच झालं असेल, तर दोघांची टक्केवारी विचारात घेतली जाईल. याला समजा इथं 90% आहेत आणि एका विद्यार्थ्याला इथं 92% आहे. शिक्षण समान असले तर अशी प्रक्रिया राबवली जाईल. ठीक आहे. आता समजा यांनी पण पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे या वरच्या रेषेवाल्यांनी आणि यांनी पण पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. परंतु पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये यांना 92% आहेत आणि यांना 90% आहे. म्हणजे यांची निवड केली जाईल. असं यांना इथं सांगायचं आहे. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा मी तुम्हाला इथे सांगतो. अ, ग्राम कृषी विकास समितीने शेतकरी मित्र निवडीचे निकष प्राप्त अर्जांमधून छाननी करावी. ठीक आहे. महत्वाचं आहे. ते तर मी वरतीच तुम्हाला सांगितलं आहे. इथं काय म्हटलेलं आहे? हा पॉईंट हायलाइट केलेला आहे. काय आहे बघूयात. शेतकरी मित्र निवडीचे निकषानुसार संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्याच्या मुख्यालयाच्या गावातील ग्राम कृषी विकास समितीच्या ठरावाने सर्वानुमते शेतकऱ्याची अंतिम निवड करावी. ठीक आहे. गावाचा देखील थोडाफार ठराव घेतला जाईल. त्याच्यानंतर ग्राम कृषी विकास समितीने ठरावाची सहाय्यक कृषी अधिकारी यांना द्यावी. ठराव त्यांना वगैरे द्यायचा आहे. त्यांच्यासाठी आहे, हे आपल्यासाठी नाही.
म्हणजे या अधिकाऱ्यांना, जे कृषी अधिकारी आहेत त्यांच्यासाठी या सूचना आहेत. ठीक आहे. शेतकरी मित्र हा कार्यक्षेत्रातील असणे अनिवार्यच आहे. म्हणजे तो शेती क्षेत्रातीलच असायला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. जे महत्त्वाचे पॉइंट आहे मी तेच तुम्हाला इथे कव्हर करेल. बाकीचे पॉइंट तुम्ही संपूर्ण जाहिरातीमध्ये वाचा. संपूर्ण जाहिरात YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल. ठीक आहे. आता ही ग्रामसभा वगैरे ही माहिती दिलेली आहे. हे आता बघू शकता. खाली दिलेल्या गुणांना निश्चित करण्यात यावे. एक मिनिट. इथं काय म्हटलेलं आहे? ठीक आहे. हा देखील पॉइंट इथे महत्त्वाचा नाहीये. जे महत्त्वाचे पॉइंट आहे मी ते कव्हर केलेले आहेत. पगार सांगितलेला आहे, पात्रता सांगितली आहे, वयोमर्यादा देखील सांगितलेली आहे. आता ठीक आहे. हे महत्त्वाचं नाही. हे हे वेगळं आहे. एक मिनिट. की बघू शकता इथं पगाराबद्दल पुन्हा त्यांनी दिलेलं आहे. शेतकरी मित्रांना प्रति महिना ₹1500 याप्रमाणे वार्षिक वर्षाला ₹18,000 एवढे मानधन देय राहील. या व्यतिरिक्त कोणत्याही या ठिकाणी निधी किंवा पगार किंवा इतर खर्च खर्च प्रवास खर्च वगैरे काहीही दिले जाणार नाही. आता हा पगार या ठिकाणी स्पर्धा परीक्षेवाल्यांनी याच्यामध्ये डोकं लावू नका. ठीक आहे. जे जास्त वयाचे 60 वर्षापर्यंत त्यांनी वयोमर्यादा दिलेली आहे. ठीक आहे. एकूण 4 टप्प्यात अदा करण्यात शेतकरी म्हणतात 3 महिन्याचे. म्हणजे आता इथे काय म्हटलेलं आहे, एकाच खटी प्रत्येक महिन्याला 1800 येणार नाही. ते एकाच वेळेस 3-4 महिन्याचे तुम्हाला पगार येथे येत जाईल. शेतकरी मित्रांच्या दर 3 महिन्यांनी येथे बैठका आयोजित करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे महत्त्वाचे पॉइंट नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर इथून बघू शकता ते उपस्थिती वगैरे टक्केवारी ते त्यांना द्यावं लागणार आहे. ठीक आहे. आता डायरेक्टली मी तुम्हाला जागा दाखवतो जिल्ह्यानुसार. जर इथं बघितलं तर ठाणे विभाग. ठाणे विभाग 1400 1244 आहे. आता ठाणेमध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एवढे जिल्हे येतात ठाणे जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. आता एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही. बघू शकता ठाण्याला 123, पालघरला 198, त्याच्यानंतर रायगडला आहेत 311 आणि रत्नागिरीला 363 आणि सिंधुदुर्गला आहे 249. अशा प्रकारे ठाणे विभागाला आहेत 200 किती 1244. ठीक आहे. त्याच्यानंतर नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव येतात. 1494 आहेत नाशिक विभागाच्या या जिल्ह्यानुसार जागा इथे वरती बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुणे विभाग इथं एक मिनिट. ठाणे हे नाशिक विभाग. आता इथं म्हटलेलं आहे पुणे विभाग. आता इथं अहिल्यानगर देखील पुणे विभागामध्ये त्यांनी घेतला आहे. ठीक आहे. तर पुणे विभाग 1779 आहेत. आता इथं सर्वात जास्त जागा बघितलं अहिल्यानगरला आहे 629, कारण क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे. पुणेला आहे 714 आणि सोलापूरला आहे 536. ठीक आहे. नंतर कोल्हापूर विभागाला आहेत इथं 1211 जागा. इथं सातारा च्या जागा बघा, सातारा, सांगली आणि कोल्हापूर इथं जागा तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर इथं जर बघितलं तर या विभागाला आहेत एकूण 1125 जागा. इथं जिल्ह्यानुसार तुम्ही जागेवरती बघून घ्या. नंतर आहे लातूर विभागाला इथं जर बघितलं तर 1468 जागा आहेत. 1468 जागा. ठीक आहे. ते बघून घ्या जिल्ह्यानुसार. त्याच्यानंतर आहे अमरावती विभाग 1772 जागा आहेत. सर्वात जास्त या विभागाला जागा असतील माझ्या अंदाजित 1772. इथं बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यानुसार तुम्ही जागा बघून घ्या. ठीक आहे. वर्धा, नागपूर, भंडारा हा आहे नागपूर विभाग. इथं 1400 जागा आहेत. 1494. अशा प्रकारच्या सर्व जागा मिळून 11,587 जागा आहेत. संपूर्ण जाहिरात, संपूर्ण PDF आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. पुन्हा याच्यामध्ये कोण फॉर्म भरू शकतो? जागा मी तुम्हाला सांगितलं 11,587 आहेत. 12वी पासवाले याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. परंतु निवड कोणाची केली जाईल? सर्वात जास्त शिक्षण असणाऱ्या विद्यार्थ्याची याच्यामध्ये निवड केली जाईल. पगार किती भेटेल? तर पगार महिन्याला तुम्हाला किती रुपये भेटतील इथं ठीक आहे 1500 रुपये. 1500 रुपये इथं महिन्याला तुम्हाला इथे भेटतील आणि सर्व वर्षे मिळून किती 18,000 रुपये तुम्हाला इथे भेटतील. पगार सांगितली, पात्रता वयोमर्यादा 25 वर्षापासून किती? ठीक आहे. इथं 25 लिहितो मी. 25 वर्षापासून एकूण 60 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. आता सरळ सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये पडू नका. ठीक आहे. माझं माहिती देण्याचं काम होतं. कारण हा जॉब एक म्हणजे गव्हर्नमेंट याच्यामध्ये तर आहेच, परंतु याच्यामध्ये पेमेंट वगैरे काहीच नाही. ठीक आहे. ज्यांचं वय होऊन गेलेलं आहे, जवळ-जवळ 35च्या पुढे गेलेले आहेत, 40च्या पुढे गेलेले आहेत, त्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरावा. ठीक आहे. संपूर्ण PDF आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे, संपूर्ण
PDF आपल्याला YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.